मंडळी, ही सगळी आकडेवारी आम्ही दाखवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप झाला नसता तरच नवल. त्यांनी अगदी तीव्र शब्दात सरकारवर टीका केली आहे. शिवाय हैदराबाद गॅझेटच्या प्रभावी अंमलबजावणीचीही मागणी नव्यानं केली. सरकारनं दिलेल्या आश्वासनांमध्ये गाव पातळीवर समित्या स्थापन करण्याचाही उल्लेख होता. त्या समित्या तातडीनं स्थापन करा अशी मागणी जरांगेंनी केली. तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र समित्या स्थापन झाल्याचा दावा केला. आता जर गाव लेवलवर समित्या गठीत करणं हे खूप गरजेचं आहे. के विखे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तातडीनं गाव लेवलच्या समित्या गठीत केल्या पाहिजेत. म्हणजे गावगावचे लोक तिथं जाऊन अर्ज करतील. आणि जर समित्या गठीतच नाही केल्या तर मराठा समाजाला माझी विनंती आहे की मराठा समाजानं तहसीलदाराकडे अर्ज नेऊन द्या, किंवा म्हणू द्या, किंवा एसडीएम म्हणू द्या की आम्हाला सरकारचे आदेश नाही. मग बघू आपण सरकारकडे, पण अर्ज सगळ्यांनी द्यायला सुरुवात करा. माननीय जरांगे पाटलांनी यासाठी जो विशेष पुढाकार घेतला होता आणि शासनाने सुद्धा मग त्यानुसरून ज्या समित्या तयार केल्या आपण गाव पातळीवर केल्यात. आता जो अहवाल जो माझ्याकडे आला आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचा, तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या समिती स्थापन झाल्या असं त्यात म्हटलंय त्यांनी. मनोज जरांगे पाटील आणि विखे पाटील या दोघांनी काय म्हटलं ते आपण ऐकलंय. पण आत्ता वेळ झाली आहे या झिरोमध्ये एक ब्रेक घेण्याची. पण तुम्ही पाहत राहा ABP.